कोण असं हॅलो गुड इव्हनिंग व्हेरी गुड इव्हनिंग आनंदा मॅम गुड इव्हनिंग तेजस्विनी मॅम गुड इव्हनिंग राज गुड इव्हनिंग सरोज मॅम गुड इव्हनिंग सावित्री मॅम गुड इव्हनिंग सुरेखा मॅम गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू येस तुम्ही छान काम करत आहे अगदी छान मनापासून अभ्यास करता होमवर्क करताय व्हेरी गुड फक्त एक लक्षात ठेवा सेशन संपल्यानंतर म्हणजे आपला कोर्स संपल्यावर पण तुमचं प्रॅक्टिस कंटिन्यू राहायला पाहिजे मी काही दिवस तुम्हाला कोर्स संपल्यानंतर सुद्धा मी होमवर्क पाठवत राहणार आहे आणि मला फोन करून काय अडचण असेल नक्की विचारायचं तसंच कंटिन्यू करायचं नाही एखादी शंका मनामध्ये असेल तर जेणेकरून तुम्हाला रोज आणि झोपण्यापूर्वी मी तुम्हाला बऱ्याच जणांना सांगितलंय की एक तरी कॉन्व्हर्सेशन लाईव्ह फोनवरचं किंवा पर्सनल किंवा SMS मधलं कुठलंही एक कॉन्व्हर्सेशन मराठीमधलं इंग्लिशमध्ये करायचं आहे कारण ते लाईव्ह असतं प्रॅक्टिकल असतं सुरू करूया आता तुम्हाला सर्वांना म्यूट करतो आणि आपण लगेच कामाला सुरुवात करूया 1 मिनिट हां आता प्रश्न जे काल आपले संपले होते त्यामध्ये गाणी गायली जात होती हा कालचा प्रश्न होता आपला शेवटचा आता त्यानंतर कंटिन्यू पहिला प्रश्न आहे झाडे लावली जात होती आता या ठिकाणी मी पहिला प्रश्न विचारत आहे राजचा नंबर आहे आज राज नाव इट्स युअर राऊंड झाडे लावली जात होती राज चुकलं तर चुकलं प्रयत्न करायला काय हरकत नाही काय वाटतं राज काय म्हणतोस कर हा कर हा कर हा झाडे हा येस सुरुवात बर ठीक आहे चालेल रश्मी मॅम तुम्ही सांगा बरं प्रयत्न करा काय वाटतं तुम्हाला हा बर थोडस काहीतरी गडबड होते बघा कारण पूर्ण चालू भूतकाळ आहे आणि वॉज किंवा वेअर पैकी कोणतरी येऊन मग बिईंग लागणार होता बघा बरं रश्मी मॅम काय वाटतं थोडस इकडे तिकडे ऐका आता द ट्रीज अनेक वचन आहे म्हणून वेअर येणार वॉज नाही येणार द ट्रीज वेअर बिंग प्लांटेड एकतर असं होईल किंवा द प्लांट्स वेअर बिंग प्लांटेड म्हणजे प्लांटला प्लांटेड किंवा ट्री घेतलं तरी प्लांटला प्लांटेड म्हणतं तरी चालतं किंवा ट्रीला पण प्लांटेड म्हणतं तरी चालतं काही हरकत नाही व्हेरी गुड आता हा येस व्हेरी गुड फॅन्टॅस्टिक आता सरोज मॅम तुम्ही घ्यायचं बघा सरोज ढगे मॅम तुम्ही उत्तर द्यायचं आहे की खोली साफ केली जात होती काय वाटतं तुम्हाला हा हा अरे वा व्हेरी गुड मॅम BEING वाला बरोबर आहे द रूम वॉज बिंग क्लीनला ईडी लागला त्यानंतर सामना खेळला जात होता आता हे आहे गुणवंत सर आपण बोलायचं बरं का सामना खेळला जात होता काय वाटतं तुम्हाला गुणवंत सर आहेत का अवेलेबल नाही तर मग पुढे आपण येऊया सावित्री मॅम
तुम्ही बोललो तरी चालेल. सावित्री मॅम, काय वाटतं तुम्हाला? सामना खेळला जात होता. मॅच. अरे रे. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हा, आवाज येतोय? हा, येस मॅम, आवाज येतोय? हा, आवाज. एक मिनिट. हा, आता. हा, आवाज येतोय का आता? हा, येतोय का आवाज? हा, चालेल. चालेल, चालेल. हा, बोला मॅम. हा, मला तुमचा आवाज येतोय. हा, बोला, बोला. हा, आवाज येतोय मला. हा, बोला. सामना खेळला जात होता. हा, फेस टू फेस. बर. आता सुनंदा मॅम, तुम्ही सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला? सांगा, सांगा, सांगा. हा, हा. येस, व्हेरी गुड. द मॅच वॉज बीइंग प्लेड. प्लेला एडी लागला. व्हेरी गुड. आता पुढे आहे, पत्रे पाठवली जात होती. पत्रे पाठवली जात होती. हेमा मॅम, घ्या तुम्ही आता. हेमा वारकरी मॅम. पत्रे पाठवली जात होती. हेमा मॅम, कम ऑन. वेर आर यू मॅम? सांगा, सांगा. हा, बीइंग राहिला. बीइंग, BING. येस, व्हेरी गुड. द लेटर्स वेर बीइंग सेंट. व्हेरी गुड. आता या ठिकाणी आता झाल्या सुरेखा वाडकर मॅम, तुमचं नाव आहे, तुमचं राऊंड आहे. सुरेखा मॅडम, इथे आहे, सूचना दिल्या जात होत्या. सूचना दिल्या जात होत्या. आता सुरेखा मॅडम, सुरेखा वाडकर मॅम. हा, सूचना दिल्या जात होत्या. तुम्हाला सुरुवात करून देऊ का? द सजेशन्स. आता पुढे म्हणा. बोला. गिव्हन. व्हेरी गुड. म्हणजे असं होणार. हा, बरोबर, बरोबर. द सजेशन्स वेर बीइंग गिव्हन, असं झालं. आता पुढचा राऊंड आहे, तेजस्विनी मॅम, तेजस्विनी बर्डे मॅम. आणि तुमचं आहे आता पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट पॅसिव्ह वाला आहे. या ठिकाणी तुम्हाला हॅडबिनचा वापर करायचा आहे मॅम. आणि वाक्य आहे, काम पूर्ण केले गेले होते. तेजस्विनी मॅडम, तुम्ही बोलायचं बरं का आता. काम पूर्ण केले गेले होते. द वर्क हॅड बीन. येस मॅम, फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. बरोबर सांगितलंय. विद्या मॅडम. ओके, ओके. बट स्टील यू आर डुईंग वेल मॅम. सो कीप इट अप. व्हेरी गुड. आता या ठिकाणी या. आता या ठिकाणी विद्या वागर मॅम काय उत्तर देत नाहीत. विद्या मॅम, तुम्ही उत्तर देणार का? विद्या वाघमारे मॅम नाही येत बहुतेक. ठीक आहे. मग आता पहिला राऊंड आहे, गॅलेक्सी. इथं दोन नंबर आहेत. एक आहे सावित्री मॅम आणि दुसरा गॅलेक्सीवाला कोणाचा आहे तेच मला कळत नाहीये. सावित्री मॅडमच्या वरती. पण त्यांनी सांगितलं असेल. हा, बोला. नंबर का? हा, बोला. तो आहे का? बर. बर, असेल, असं काय हरकत नाही, घ्या.
बर बर, पत्र पाठवले गेले होते. सावित्री मॅम सांगा. पत्र पाठवले गेले होते. हा हा हा. वॉज नको, डायरेक्ट सेंट फक्त. द लेटर, द लेटर सेंट, सेंट. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. द लेटर हॅड बीन सेंट. पुढचं आहे, घर विकले गेले होते. आता घर विकले गेले होते. पुन्हा राऊंड आहे आता सुनंदा देशमुख मॅडमचा. सांगा आता. येस, व्हेरी गुड. द हाऊस हॅड बीन सोल्ड. आता हा, आता पुढचं वाक्य आहे, एक मिनिट हा. निर्णय घेतला गेला होता. एक मिनिट. निर्णय घेतला गेला होता. सुरेखा वाडकर मॅम. द डिसिजन हॅड बीन टेकन. व्हेरी गुड. आता राज, मग ट्राय करा राज जमलं तर. मला इथे आता स्क्रीन बदलायचंय बरं का. एक मिनिट हा, मला वेळ द्या. हा, एक मिनिट. हा, राज, पत्र पाठवले गेले होते. घर विकले गेले होते झालंय. आता निर्णय घेतला गेला होता. निर्णय 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 घेतला गेला होता. निर्णय निर्णय. हा, काय म्हटला? हा हा, बरोबर आहे. ओके, फाईन. व्हेरी गुड. द फूड हॅड बीन मेड. येस, व्हेरी गुड. आता या ठिकाणी आहे, विद्यार्थ्यांना बोलावले गेले होते. विद्यार्थ्यांना बोलावले गेले होते. या ठिकाणी आहे आता रश्मी मॅम, तुम्ही सांगायचं. रश्मी मॅम. हम्म. हा, चालतंय. द स्टुडंट्स हॅड बीन इन्व्हायटेड. व्हेरी गुड. पुढं आहे, पैसे जमा केले गेले होते. पैसे जमा केले गेले होते. आणि इथे उत्तर देणार आहे सरोज ढगे मॅम. पैसे जमा केले गेले होते. सरोज मॅम. द मनी, द मनी हॅड बीन सेंट. बरोबर, चालतंय. डिपॉझिटेड म्हणा, डिपॉझिटेड. द मनी हॅड बीन डिपॉझिटेड. हा, आता पुढचं आहे, नियम बदलले गेले होते. आता तेजस्विनी बर्डे मॅम, तुम्ही सांगायचं आहे, नियम बदलले गेले होते. नियम काय? द रूल्स अँड. हा, बरोबर बरोबर. येस, व्हेरी गुड. सामना जिंकला गेला होता. आता या ठिकाणी सांगायचं आहे, सामना जिंकला गेला होता. सावित्री मॅम सांगा. सामना जिंकला गेला होता. हा, व्हेरी गुड मॅम. येस, द मॅच हॅड बीन वन. बरोबर आहे. आणि पुढचं आहे, पुस्तक लिहिले गेले होते. आता पुस्तक लिहिले गेले होते. जयश्री भालेराव मॅम, तुम्ही घ्यायचंय बरं का आता. जयश्री भालेराव मॅम, सामना जिंकला गेला होता. ह्यात सामना जिंकला गेला होता, मला वाटतं झालंय. पुस्तक लिहिले गेले होते.
द बुक हॅड बीन रिटन. येस. आणि आपल्या ह्या मॅडम कुठे गेल्या? आत्ता इथं होते ना. अरे 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 अरे, कुठे तरी गेल्या. भालेराव मॅम बहुतेक आउट झाल्या. ओके. ठीक आहे. बर. आता इथे काळ बदलतोय. काय म्हणताय? बर तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. ओके. आता इथे आहे सिंपल फ्युचर टेन्स आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट नंतर, सॉरी, ऑब्जेक्ट नंतर विल बीचा वापर करायचा आहे आणि पुढे क्रियापदाचे तिसरे रूप तुम्हाला घ्यायचे आहे, थर्ड फॉर्म. काम केले जाईल असं वाक्य आहे. आता गुणवंत सर सांगा. काम केले जाईल. हा. हा. येस. येस. व्हेरी गुड. द वर्क विल बी डन. व्हेरी गुड. पुढचं. पत्र पाठवले जाईल. पत्र पाठवले जाईल. परत राऊंड आलेला आहे आता. सुनंदा मॅम. येस. व्हेरी गुड. द लेटर विल बी सेंट. त्यानंतर येईल आता घर बांधले जाईल. घर काळ बदलतोय बरं का. सुरेखा मॅम सांगा. वाडकर मॅम. घर बांधले जाईल. येस. द हाऊस विल बी बिल्ट. येस. आता राजचा पुन्हा राऊंड आलेला आहे. राऊज. विद्यार्थ्यांना शिकवले जाईल. विद्यार्थ्यांना शिकवले जाईल. राज. येस. व्हेरी गुड. टीचला ईडी लावायचा आहे. द स्टुडंट्स विल बी टीच्ड किंवा द स्टुडंट्स विल बी टॉट. TAUGST. टॉट. टॉट म्हणायचं. टॉट म्हणजे TAUGST. आणि दुसरं फॉर्म आहे टीचला ईडी लावा. दोन्हीपैकी एक चालतं. टीचला ईडी पण चालतो किंवा टॉट म्हणलं तरी चालतं. तिन्ही रूप आहेत. तिसरं रूप आहे. आता या ठिकाणी आहे. हा. आता रश्मी मॅम तुम्ही घ्यायचं आहे. वाक्य आहे या ठिकाणी जेवण बनवले जाईल. येस. व्हेरी गुड. द फूड विल बी मेड किंवा द फूड विल बी प्रिपेअर्ड किंवा द मील विल बी प्रिपेअर्ड, मेड. दोन्हीपैकी एक चालतं. पुढचं वाक्य आहे या ठिकाणी निर्णय. हा. निर्णय घेतला जाईल. निर्णय घेतला जाईल. आता सांगायचं आहे आपल्याला सरोज मॅम. हा. डिसिजन. सरोज मॅम. विल बी. येस. द डिसिजन विल बी टेकन. बरोबर आहे. चालतंय, चालतंय. द डिसिजन विल बी टेकन. आता या ठिकाणी येणार आहे. मला वाटतं वारकरी मॅडम पण कुठंतरी हे झाल्या. ठीक आहे. आता तेजस्विनी बर्डे मॅम तुम्ही सांगायचं बरं का मला आता. या ठिकाणी आहे निर्णय घेतला जाईल. चालू झालं. सामना खेळला जाईल. सा हा सामना. हा. येस. व्हेरी गुड. द मॅच विल बी प्लेड. नियम समजावले जातील. नियम समजावले जातील. या ठिकाणी आहे आता. आता कोण आहे बरं बरं बरं? सावित्री मॅम सांगा. नियम समजावले जाईल. अरे वा वा. मॅम. मॅम तुम्ही आज मॅम तुम्ही आजकाल अभ्यास करायला लागलाय बरं का भरपूर. हा. येस. येस. हा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नाही नाही, सगळे व्यवस्थित करतायत. व्हेरी गुड. हा. हा. गुड गुड गुड. हा. आता कार्यक्रम. येस. आता बघा. कार्यक्रम आयोजित केला जाईल. तर या ठिकाणी पुन्हा राऊंड आलेला आहे. आपलं गुणवंत सर सांगा बरं तुम्ही आता. वाक्य आहे तुमच्या समोर. कार्यक्रम आयोजित केला जाईल.
गुणवंत सर सांगा. येस, व्हेरी गुड. द प्रोग्राम विल बी अरेंज्ड किंवा द प्रोग्राम विल बी कंडक्टेड, द प्रोग्राम विल बी ऑर्गनाइज्ड. तिन्हीपैकी एक म्हटलं तरी चालेल. आता या ठिकाणी येणार आहे सुरेखा वाडकर मॅम. तुमचं वाक्य आहे या ठिकाणी पैसे जमा केले जातील. पैसे जमा. येस, द मनी विल बी डिपॉझिटेड. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. द मनी विल बी डिपॉझिटेड. आणि या ठिकाणी फ्युचर परफेक्ट वाला आहे, पूर्ण भविष्यकाळ पॅसिव्ह वाला आहे. या ठिकाणी तुम्हाला आता दिसणार आहे ऑब्जेक्टच्या नंतर म्हणजे कर्मानंतर तुम्हाला विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन कर्त्याप्रमाणे. कर्ता जर आय किंवा वी असेल तर शॅल हॅव बीन, आणि आय व किंवा वी सोडून दुसरा कुठला कर्ता असेल तर, सॉरी, कर्म असेल तर तर या ठिकाणी होणार विल हॅव बीन, शॅल हॅव बीन का विल हॅव बीन. आणि कर्ता जर दिला असेल तर बायने होतं. पण बऱ्याच या वाक्यांमध्ये बाय म्हणजे कर्ता शेवटी उपस्थित नाहीये, कारण वाक्य कर्माने सुरू झालेलं आहे, ऑब्जेक्टने. त्याच्यामुळे काम पूर्ण केले गेले असेल असं वाक्य आहे. काम पूर्ण केले गेले असेल. तर हेमा मॅम, मध्येच तुम्ही कुठेतरी गेला होतात. पुन्हा आता हेमा मॅडम तुम्ही सांगायचंय. हा. कोण सांगताय? हेमा मॅम सांगताय का? ओके, द वर्क विल हॅव बीन कम्प्लिटेड चालतंय. विल हॅव बीन म्हणायचं बरं का. आता हेमा वारकरी मॅम तुम्ही सांगायचं बरं का, पत्र पाठवले गेले असेल. हा. तुम्ही मध्येच कुठे जाता मॅडम? बरं बरं. हा, तेच म्हणलं मॅडम कुठे गेल्या. बर. आता या ठिकाणी आहे आता संगीता मॅम. तुम्ही आता परत जॉईन झाला होता, लेट जॉईन झाला संगीता मॅम. आता उत्तर द्यायची. हा. हा. घर बांधले गेले असेल, संगीता मॅम सांगा, घर बांधले गेले असेल. घर बांधले गेले असेल. सांगा. या ठिकाणी संगीता मॅम तुम्ही बोलायचं बरं का. आता कुठे आहेत संगीता मॅम? हा. घर बांधले गेले असेल, संगीता मॅम आहात का? उपस्थित आहात का? बर, ठीक आहे. मग या ठिकाणी हा सांगा, सांगा. हा. द हाऊस विल हॅव बीन बिल्ड. आता ऐका. हा. हा. द हाऊस विल हॅव बीन बिल्ट असं होणार आहे ते. आता या ठिकाणी परत येणार सावित्री मॅम आणि मग तेजस्विनी मॅडम येणार आहे. तर पहिलं सावित्री मॅम तुम्ही सांगा. वा, जेवण बनवले गेले असेल. सांगा मॅम. जेवण बनवले गेले असेल, सावित्री मॅम. आहे का सावित्री मॅम? सांगा. द फूड विल हॅव बीन मेड. ठीक आहे सावित्री मॅम तुम्ही घ्या आता. आता हेमा मॅडमनी दिलं उत्तर. आता सावित्री मॅम तुम्ही घ्या पुढचं वाक्य. वाक्य आहे निर्णय घेतला गेला असेल. सावित्री मॅम, निर्णय घेतला गेला असेल. कुठं गेल्या सावित्री मॅम पुन्हा? ठीक आहे, मग तेजस्विनी मॅम तुम्ही घ्या आता. हा बोला. बोला. येतोय येतोय. हा.
will have been. हा, taken, taken. हा, म्हणजे इथे होणार the decision will have been taken. त्यानंतर विद्यार्थ्यांना बोलावले गेले असेल. तेजस्विनी मॅडम सांगा. हा, the students will have been तेज- तेजस्वी मॅडम, तेजस्विनी बर्डे मॅडम. The students will have been invited. Yes, very good. आता या ठिकाणी आहे सामना जिंकला गेला असेल. राज, कम ऑन, इट्स युअर ऑन. मग गुणवंत सर तुम्ही घ्यायचंय. आता राज सांगणार आहे. राज, काय म्हणता राज? द मॅच विल हॅव बीन वन. हा हा हा, व्हेरी गुड. राजने उत्तर दिले ना, राज? हम्म. ओके. आता गुणवंत सर तुम्ही सांगायचंय पुस्तक प्रकाशित केले गेले असेल. हा, व्हेरी गुड. द बुक विल हॅव बीन पब्लिश्ड. त्यानंतर पैसे जमा केले गेले असतील. हा, सुनंदा मॅम. मग सरोज मॅम घेणार आता. पहिलं सुनंदा मॅम घ्या. सुनंदा देशमुख मॅडम. बर, सरोज मॅम. पैसे जमा केले गेले असतील. येस. हा, येस, बरोबर. दोघींनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. द मनी विल हॅव बीन डिपॉझिटेड. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता या ठिकाणी पुढचं आहे ते म्हणजे निर्णय बदलले गेले असतील. आणि या ठिकाणचं उत्तर द्यायचं आहे आता रश्मी मॅम. रश्मी मॅम, सांगा बरं तुम्ही. निर्णय बदलले गेले असतील. चेंज. येस, व्हेरी गुड मॅम. द रूल्स विल हॅव बीन चेंज्ड. यस, चेंजला डी लागला, थर्ड फॉर्म. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी द रूल्स, हो हो, निश्चित आहे. द रूल्स, हो हो, येस, येस येस. द रूल्स विल हॅव बीन चेंज्ड. आता थांबा जरा, स्क्रीन बदलतोय मी. एक मिनिट जरा, एक मिनिट, घेऊ मी सम टाइम. 2 3, ओके. आता या ठिकाणची वाक्य जी आहेत ती थोडीशी तीच आहे, पण थोडी वेगळी घेतलेली मी. थोडस नकारार्थी प्रश्नार्थी फॉर्म मध्ये. तुम्हाला या ठिकाणी मी आता काळांची नावं सांगणार नाहीत. तुम्ही ओळखायचंय आणि मला फक्त सांगायचंय. त्याला पहिलं वाक्य कोण बोलणार आहे बरं? तर पहिलं वाक्य या ठिकाणी हेमा वारकरी मॅडम तुम्ही मला उत्तर देणार आहात. आणि प्रश्न आहे, तुमच्याकडून काम केले जात नाही का? तर कसं म्हणणार हेमा मॅम? तुमच्याकडून काम केले जात नाही का? हा आहे, मी तुम्हाला मदत करतो. हा, सांगा. परत सांगा मॅम. परत सांगा मॅम. ओके. अजून कोण सांगते बरं? प्रश्न आहे, तुमच्याकडून काम केले जात नाही का? हा, आता एक काम करू. एक थांब. नाही, आता थांबा. सगळ्यांची गडबड होईल, त्याच्यामुळे मी एकेकाला विचारतो. थांबा जरा.
तुमच्याकडून काम केले जात नाही का? गुणवंत सर, तुम्हाला वाटतं काय? काय वाटतं तुम्हाला? तुमच्याकडून डोंट निसरो. हां, बरं, बरं. हां, ओके, बरं, ठीक आहे. हेमा मॅडम, तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडून काम केले जात नाही का? तर काय वाटतं तुम्हाला? हेमा मॅम, सांगा बरं. कुठलं काय म्हणला परत मला मॅम? ओके. रश्मी मॅम, तुम्ही सांगा बरं, काय होईल? तुमच्याकडून काम केले जात नाही का? रश्मी मॅम. बरं. सावित्री मॅम, तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडून काम केले जात नाही का? नाही का? शेवटी असं आहे. हं, हं. बरं. हां. हं, 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 हं. बरं. ठीक आहे. सुनंदा मॅम, तुम्हाला काय वाटतं? हं. बरं. राज, काय वाटतं? तुमच्याकडून काम केले जात नाही का? तुम्हाला होमवर्कला येणार आहे. बरं. राज, पुन्हा एकदा जरा मला ऐकायला नाही आलं. ए, तर काय म्हणला? डिडंट म्हणतोय का? डिडंट म्हणतोय का? डिडंट? डिडंट. बरं, बरं, बरं. ठीक आहे. तेजस्विनी मॅडम, तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडून काम केले जात नाही का? हां, हां. ओके. बरं. बरं. ओके. चांगला प्रयत्न करताय. पण आपण थोडा सगळ्यांना चान्स का देतोय, की मग मी तुम्हाला सांगेन, की कुठं गडबड होतीये. जयश्री भालेराव मॅडम, तुम्हाला काय वाटतं, की तुमच्याकडून काम केले जात नाही का? संगीता मॅम, तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडून काम केले जात नाही का? हं, हं. हां. ओके. व्हेरी गुड ट्राय, गुड ट्राय, गुड ट्राय. सुरेखा वाडकर मॅम, तुम्हाला काय वाटतं? सरोज ढगे मॅम, तुमच्याकडून काम केले जात नाही का? परत काय म्हणला? परत सांगा मॅम. इजंट. इजंट म्हटलं का मॅम? बरं, सांगा आता. इजंट. अगदी जवळ आलात. फक्त कंप्लीटच्या ऐवजी कंप्लीटेड एवढंच पाहिजे होतं. आणि वाक्य होणार, इजंट द वर्क कंप्लीटेड बाय यू. सेम इजंट काय घेतलं, त्यांना तुम्हाला सांगणार, मी वर्णन करून करतो बरं का. ऐका. पहिलं वाक्य आहे, तुमच्याकडून काम केले जात नाही का? मग इथे नाही का जर काढला, तर तुमच्याकडून काम केले जाते. जाते म्हणजे हा साधा वर्तमान काळ, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस मधली वाक्य जी आहेत, त्या ठिकाणी डू किंवा डजचा वापर केला जातो. आणि जर पॅसिव्ह वालं वाक्य असेल, तर डू आणि डज येत नाही. एम इज आर पैकी कोणतरी वापरतात. ही वाक्य आहेत पॅसिव्ह वाली. त्याच्यामुळे एम इज आर पैकी इजचा वापर होणार, कारण कर्ता जो आहे तो एकवचनी आहे. पण वाक्य काय नाही का, म्हणून सुरुवात होणार इजंटने. म्हणजे पहिला येणार इज नॉट. इज नॉटला म्हणा इजंट. मग इजंट द वर्क कम्प्लिटेड, किंवा करणे म्हणजे डूचा सेकंड फॉर्म डन. इजंट द वर्क डन बाय यू. डन हा प्रॉपर बसतोय. मग तुम्ही म्हणणार इजंट द वर्क डन बाय यू, असं ते व्हायला पाहिजे. चला आता पुढे.
शाळेत प्रार्थना म्हटली जात नाही का? आता या ठिकाणी पहिलं राऊंड आहे. गुणवंत सर तुम्ही सांगाल. चला. शाळेत प्रार्थना म्हटली जात नाही का? म्हणा. हां. हां, हां, हां. सेड. हां. हां, इन स्कूल. येस, व्हेरी गुड. इझंट इझंट द प्रेयर सेड इन स्कूल. बरोबर वाक्य आहे. इझंट द प्रेयर सेड इन स्कूल असं ते वाक्य व्हायला पाहिजे. आता पुढे आहे हेमा वारकरी मॅम, तुम्ही उत्तर द्यायचंय. चहा बनवला जात नाही का? चहा बनवला जात नाही का? हेमा मॅम सांगा. येस, अगदी बरोबर. इजन द टी मेड का इजन द टी प्रिपेअर्ड पण चालेल. आता सावित्री मॅम तुम्ही सांगायचंय, विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही का? सांगा मॅम. सावित्री मॅम. विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही का? हा. हम्म. हा. टीच. ओके. टीचड. बर. हा. मला सुनंदा मॅम हे वाक्य कसं सांगा बरं. विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही का? सुनंदा मॅम घ्या. सावित्री मॅम तुम्ही प्रयत्न चांगला केला. हा. इजंट इजंट द स्टुडंट्स थॉट. थॉट. नॉट नाही घ्यायचा. इजंट म्हणला की नॉटची गरज नाही. सुरुवाती आपण इजंट घेतलाय. हा. येस, बरोबर. इजंट द स्टुडंट्स थॉट. काय म्हणताय? थांबा, 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 थांबा. थांबा जरा, मी 1 मिनिट जरा म्यूट करतो, म्हणजे कोणाला विचारायचा प्रश्न. हा, आता कोण म्हणताय? कुणाला प्रश्न विचारायचा? हा, बोला. 1 मिनिट हा. काय वाक्य आहे? विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही का? आरंट बरोबर ना? आरंट द स्टुडंट्स थॉट. बरोबर. आरंट पाहिला येईल. व्हेरी गुड. 5वं, घर स्वच्छ केले जात नाही का? या ठिकाणी आता बाकीचे जरा लांब राहिले. तेजस्विनी मॅम आता खालून वर येतो. तेजस्विनी मॅम सांगा. तेजस्विनी मॅम आता वेळ कमी राहिलाय. सांगा. घर स्वच्छ केले जात नाही का? इजंट नि सुरुवात आहे. सांगा. इज नॉट द हाऊस बीन नको. या ठिकाणी इजंट घेतलेला आहे, त्याच्यामुळे फक्त थर्ड फॉर्म येणार आहे इथे. हा, व्हेरी गुड. इजंट द हाऊस क्लीन. पुढे, तुमच्याकडून काम केले जात नाही आहे का? आता पुढचं वाक्य थोडस गडबड करणार आहे. आता जयश्री मॅम तुम्ही उपस्थित आहात का? भालेराव मॅम सांगा बरं. तुमच्याकडून